श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कोणते नवे संकेत घेऊन येत आहे? रखडलेली कामे पूर्ण होतील का? करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील का? आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होणार की खर्चांचे प्रमाण वाढणार? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का? प्रेमसंबंधांमध्ये अपेक्षित साथ मिळेल का? वैवाहिक जीवनात सुखसमाधान अनुभवायला मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक राहील? प्रवासाचे योग जुळून येतील का? आणि ग्रह नक्षत्रांची साथ तुमच्या यशात किती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. वृषभ राशीसाठी हा आठवडा स्थिरता, प्रगती आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरू शकतो. या आठवड्यात तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ हळूहळू मिळू लागेल. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. काही नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, मात्र त्यांचा योग्य वेळी फायदा घेणे तुमच्या हातात असेल. या आठवड्यात भावनिक निर्णय घेण्याऐवजी व्यावहारिक विचार करणे अधिक फायदेशीर ठरेल. नातेसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि काही जुन्या तणावांमधून सुटका मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि नियोजन महत्त्वाचे राहील. एकूणच हा आठवडा संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर यश मिळवून देणारा ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा साधारणपणे अनुकूल राहील, परंतु स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करणे टाळावे. कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे शारीरिक थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो. झोपेची कमतरता किंवा अनियमित दिनचर्या यामुळे डोकेदुखी, आळस किंवा एकाग्रतेचा अभाव जाणवण्याची शक्यता आहे. या काळात संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. बाहेरील अन्नपदार्थ आणि जंक फूड कमी करावे. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता लाभेल. जुन्या आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी औषधोपचारात हलगर्जीपणा करू नये. आठवड्याच्या शेवटी तब्येतीत सुधारणा जाणवेल आणि उत्साह वाढलेला दिसेल. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात आनंदी आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर कुटुंबियांशी चर्चा होऊ शकते आणि त्यातून सकारात्मक मार्ग निघू शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरात एखाद्या शुभकार्याची योजना आखली जाऊ शकते. कुटुंबातील लहान सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरगुती जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या यशस्वीरित्या पार पाडाल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील काही गैरसमज दूर होऊन विश्वास अधिक मजबूत होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. विवाहित व्यक्तींसाठी जोडीदाराचे सहकार्य लाभदायक ठरेल. काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. वैवाहिक जीवनात शांतता आणि समजूतदारपणा टिकवून ठेवणे गरजेचे राहील. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालणे टाळल्यास नातेसंबंध अधिक मधुर बनतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगतीचा संकेत देत आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने तुमची कार्यक्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांसाठी नवीन व्यवहार आणि नवीन ग्राहक मिळण्याचे योग आहेत. आर्थिक लाभ देणाऱ्या काही संधी मिळू शकतात. व्यवसाय विस्ताराचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक राहील. मात्र कोणत्याही मोठ्या व्यवहारापूर्वी सर्व कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. काही अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. तथापि खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरगुती गरजा, वाहन किंवा दुरुस्तीच्या कामांवर खर्च होऊ शकतो. बचतीवर भर दिल्यास भविष्यातील आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हितावह ठरेल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग दिसून येत आहेत. व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास नवीन अनुभव आणि फायदेशीर संपर्क निर्माण करणारा ठरू शकतो. लांबच्या प्रवासाचे नियोजन करत असाल तर सर्व तयारी आधीच पूर्ण करा. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. धार्मिक किंवा पर्यटन स्थळी भेट देण्याची संधी मिळू शकते. प्रवासामुळे मानसिक ताजेपणा आणि उत्साह वाढेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक क्षेत्राकडे तुमचा कल वाढू शकतो. मनातील अस्थिरता दूर करण्यासाठी प्रार्थना, ध्यान आणि जप यांचा आधार घ्याल. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घेण्याची इच्छा निर्माण होईल. एखाद्या मंदिरात किंवा पवित्र स्थळी भेट देण्याचा योग येऊ शकतो. सत्संग, धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि दानधर्म यामुळे मानसिक समाधान मिळेल.
आध्यात्मिक ऊर्जा तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि मन अधिक शांत ठेवेल. उपाय: दररोज सकाळी भगवान शिवांना जल अर्पण करा. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. घरातील ज्येष्ठांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थिरता, प्रगती आणि समाधान देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल आणि कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहवर्धक राहील. संयम, नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी व्हाल. धन्यवाद.